मैत्रः करुणा एवच निर्मम निरअहंकारः सम दुःख सुखा क्षमी। आज या ठिकाणी क्षेत्रवासी गाव आंबर्जे आणि आपण गेली कित्येक वर्षापासून आषाढी एकादशी निमित्त काही अंश म्हणजे कमी जास्त प्रमाणात का होईना पण मंडळी या ठिकाणी येत असते। आज आपण जर पाहिलं तर पंढरपूर येथे लाखोनी समाज त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या दर्शनासाठी आसुसलेला आहे। 12-12 तास उभा आहे। अगदी दर्शनासाठी त्या ठिकाणी कित्येक किलोमीटरची लाईन लागलेली आहे आणि लोक दर्शनासाठी तडफडतात आणि आपण मंडळी आपण तिकडे न जाऊ शकल्यामुळं आपण सर्व मंडळी या ठिकाणी आलेलो आहोत। तर सगळ्यात महत्त्वाचा विषय हा आहे की देवा पूजिता गुरुशी आनंद। नाथमार्ग सांगतात की देवा पूजिता गुरुशी आनंद आणि गुरुशी पूजिता देवा परमानंद। म्हणजे अशी पूजेची सांगड आहे। पण नेमकं सूत्र न उमगल्यामुळं माणसं रांगेमध्ये पण चक्र येऊन पडून राहिलेले आहेत, भुके हैराण झालेले आहेत, जागरणाने हैराण झालेले आहेत, पायी चालून चालून पुन्हा आता तिकडं लाईनला पण लागली। मी बहुसंख्य त्याच्यातील पण जे लोक आहेत दिंडीत गेलेली लोक ती सुद्धा म्हणजे दशमीला दिंडी पोचल्यामुळं तेव्हापासून काही लोक म्हणजे ते कल्पामध्ये चोरगाय असते ना, चोरगाय असते बघा, तर ते कलप सोडून ना जाते, तशी दिंडीतली पण काही चोर माणसं आहेत, ती चोर आहेत, दिंडीतली चोर, ती लाईनला उभी आहेत, ती दिंडी सोडून आहेत ती। असं म्हणजे दिंडीचा नियम आहे की देवदर्शन घ्यायचं नाही, फक्त मंदिराला प्रदक्षिणा करायची। म्हणजे जे खरी दिंडी चालणारे आहेत तर ते फक्त त्यांची गर्दी सगळी आता फक्त कळसाचं दर्शन घ्यायचं आणि मोकळं व्हायचं। त्याच्यातून पण 10% कमीत कमी हे म्हणजे दिंडीतली चोर लोक आहेत, ती दिंडी सोडून लाईनला उभी आहेत कालपासूनच दर्शनासाठी, देवाच्या दर्शनासाठी असं। पण आता ही जी उभी आहेत दर्शनासाठी तर त्यांचा जो मुखिया आहे, मुखिया तो दिंडीत उड्या मारतो, जो प्रमुख आहे ज्याचं दर्शन घ्यायला पाहिजे, ज्याचं दर्शन घ्यायला पाहिजे तो दिंडीमध्ये। आणि आता हे कुठे आहेत, देवदर्शनासाठी लाईनला आहेत आणि त्यांना पाहून देवाला घाम फुटला आहे, काही दशा आहे असं। ज्याचं दर्शन घ्यायला पाहिजे त्याला सोडला आणि माझ्या दर्शनासाठी या ठिकाणी येऊन उभं राहिले। तर ही एक सामाजिक व्यथा, ती व्यथा भगवंताला सुद्धा पावत नाही। आणि तुम्ही बाहेरच्या रस्त्यावरच्या दगडाला जरी दगडाचं जर दर्शन घेतलं ना तरी भगवंत तिथे आनंदी होईल। कारण जो दगडाचं दर्शन घेईल तर हे भगवंत जाणू शकतो की याला देव करेल।
असं आहे. तर ह्या ज्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर या सद्गुरू वाचवणे सापडण्याशिवाय सद्गुरूशिवाय आपल्याला या गोष्टी कळणार नाहीत. आणि त्या ज्यांना कळल्या मग नाथ महाराज सांगतात की श्री गुरुचे चरणतीर्थ सकळ तीर्थ करी पवित्र. म्हणजे सगळ्या तीर्थांचा जो राजा आहे तो सद्गुरू आहे. आणि सद्गुरूचं आपण दर्शन घेतलं तर तुम्हाला 108 तीर्थाचं दर्शन घडेल. एवढंच नाही तर जो भगवान परमात्मा आहे तो पण संतुष्ट होईल, त्यालाही आनंद होईल. आणि या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला आढळायच्या आहेत. तर ज्यांच्या दर्शनासाठी आज लाईन लागलेले आहेत ते भगवान परमात्मा सांगतात की आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत अशी बुध पांडुरंग. भगवंत स्वतः सांगतात की आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशी मुख्य एकादशी आहेत. आणि या एकादशीला तुम्ही मला विसरू नका. आणि म्हणून बहुसंख्य जो समाज आहे तो कमीत कमी या 2 एकादशीला तरी गेल्याशिवाय राहत नाही. आता हा झाला एक सामाजिक विचार, आध्यात्मिक बाह्य विचार. पण आंतरिक भावनेचा आपण विचार केला तर आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगतसे बुध पांडुरंग याचा अर्थ असा आहे की आषाढी म्हणजे उजवा स्वर, ते कार्तिकी म्हणजे डावा स्वर. आषाढी म्हणजे सूर्यनाडी आणि कार्तिकी म्हणजे चंद्रनाडी. याच्यापेक्षा वेगळं दुसरं काहीच नाही. आणि भगवंत म्हणजे जे आपलं आत्मस्वरूप आहे, जो आपला आत्मा आहे तो सांगतो की विसरू नका मज. म्हणजे एक सुद्धा श्वास माझ्या आठवणीशिवाय घेऊ नका, असं आत्म्याचं सांगणं आहे जीवाला की माझ्या आठवणीशिवाय एक सुद्धा श्वास घेऊ नको. म्हणजे आषाढी कार्तिकी विसरू नका मज थोडक्यात. म्हणजे आता आषाढी कार्तिकी हा पर्वकाल आहे. म्हणजे थोडक्यात की वर्षातून 2च वेळा आला तो पर्वकाल. आणि मग बाकी 24 एकादशींचा जरी आपण विचार केला तर ते जाणं येणं पण नैमित्तिक आहे, नित्य नाही. आता इथे भगवंत म्हणजे संत सांगतात, भगवंत नाही सांगत. आता आषाढी कार्तिकी विसरू नका मज हे पांडुरंगाने अभंग लिहिलाय का? पांडुरंगाने लिहिलाय का अभंग की मला विसरू नका असं? तर हे संतांचेच अभंग आहेत. संतांच्याच मुखातून थोडक्यात की जसं संतांना जे स्फुरण झालं ते स्फुरण संतांनी जसंच्या तसं ग्रथित केलेलं आहे. तर मग पांडुरंग जो आहे, आता आपण म्हणजे माऊलीचाच एक अभंग पांडुरंग कांती दिव्य ते झलकते असं. म्हणजे पांडू रंग, पांडू म्हणजे सफेद पांढरा, म्हणजे पांढरा रंग. आता पुन्हा आपण अध्यात्माचा विचार केला तर मग तो स्वयंप्रकाशित आहे. मग स्वयंप्रकाशित तो काळा चमकेल का? काळा जो रंग आहे त्या काळ्या रंगाला आपण जर या विश्वामध्ये कुठेही जरी ठेवला असता काळ्या रंगाला तर तो प्रकाशित होईल का? असे चमकेल का? तो नाही. मग पांडुरंग याचा अर्थ की तो स्वयंप्रकाशित सफेद आहे असं आहे. आता कर्पूर गौरम नाही का, मग भगवान शंकर निळवर्ण आहे का, काळा आहे का? पण मग तो निळा का झाला, काळा का झाला? भगवंताची कांती सुद्धा म्हणजे सावळी का झाली? कारण
ज्या अर्थी माऊली त्याचं वर्णन करते त्या अर्थी म्हणजे ती माऊलीने जेव्हा ती मूर्ती पाहिली पांडुरंगाची तेव्हा ती पांढरी असायला पाहिजे, कारण त्यांनी डोळ्यांनी पाहून त्याचं वर्णन केलेलं आहे. असं दुसरी एक बाजू पाहिली तर इतका मोठा हा महान ग्रंथ जगाच्या पुढे माऊलीने ठेवलेला आहे. याच्यामध्ये विठ्ठल किती वेळा आला आहे, कारण जो भक्त रात्रंदिवस विठ्ठलाचीच भक्ती करत होता, विठ्ठलाविन नाही तुझे, असं एका पांडुरंगाशिवाय ज्याच्या आयुष्यात त्याने दुसरं दैवतच पाहिलं नाही, अशी माऊली ज्ञानोबारायाने जेव्हा इतका महान ग्रंथ जगाच्या पुढे ठेवला तर त्यावेळेला याच्यात पांडुरंगाची किंवा विठ्ठलाची स्तुती किती आहे नावानिशी. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण केला तर आत्मस्वरूपाशिवाय किंवा आत्मरूपाविन संतांनी बाकीचं दुसरं काहीच पालनाला सांगितलेलं नाही आहे. आणि जे आपण ऐकतो पाहतो आणि ते पालनालाच घेऊन फिरतो असं आहे. त्याचं कारण की आपण त्या ज्ञानापर्यंत अद्याप पोचलेलं नाहीत असं. आता आपण जर विचार केला की आता पंढरपूरचे पांडुरंग आहेत, आतापर्यंत आपण ऐकत आलो, आपण सांगत आलो की वैकुंठीची किंवा द्वारकेची एवढी संपदा घेऊन नाही का आले पंढरीशी रामकृष्ण. आता रामकृष्ण म्हणजे राम म्हणजे बळीराम, बळीराम आणि भगवान श्रीकृष्ण द्वारकेची सगळी संपदा घेऊन पंढरपुरामध्ये आले नाही का. आता ती संपदा म्हणजे काय असेल नेमकी, की आता आपण द्वारकेचा विचार केला तर तिथे तर फारच वैभव होता. 16,108 पत्नी होत्या भगवंताच्या. बळीरामाकडे तो हलदर नांगर वगैरे जर सगळ्या गोष्टींचा विचार केला तर जी संपत्ती आणलेली आहे पंढरपुरामध्ये तर ती सुख नावाची संपत्ती द्वारकेहून फक्त जी जेवढं नाशिवंत होतं ते सगळं भगवंताने समुद्राला आज्ञा करून आणि ती नाशिवंत द्वारका बुडवली आणि शाश्वत सुख घेऊन ते पंढरपुरामध्ये आलेले आहेत. त्याचे आपण विचार केला तर भगवंताने जे एकूण 10 अवतार घेतले त्या 10 अवतारामध्ये पहिले चार अवतार मत्स्य, कच्छ, वराह आणि नृसिंह हे 4 अवतार आहेत तमोगुणी. तमोगुणाचा अतिशय प्रभाव आहे आणि म्हणून तमोगुणाचा बिमोड करण्यासाठी भगवंताला 4 वेळा अवतार घ्यावा लागला. त्याच्यानंतर ते 2 अवतार आहेत ते रजोगुणी आहेत, वामन अवतार आणि परशुराम अवतार. हे 2 रजोगुणाचा बिमोड करण्यासाठी 2 अवतार आहेत. त्याच्यानंतर 2 अवतार सत्वगुणी आहेत, प्रभुराम, भगवान श्रीकृष्ण. त्याने म्हणजे प्रभुराम आणि भगवान श्रीकृष्ण त्याने अवतरित होऊन सत्वगुणाचा अंगीकार केला. रजोगुण आणि तमोगुण यांचा काही अंशी बिमाड करून आणि सत्वगुणाची वाढ कशी होईल, जो आनंद आहे, जे सुख आहे ते सत्वगुणात आहे, याचा परिपाठ समाजापुढे या 2 अवतारामध्ये ठेवला. आणि जो 9वा अवतार आहे बौद्ध अवतार तो शुद्ध सत्वगुणी आहे. आणि शुद्ध सत्वगुण जो आहे तर देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कोठे काही. म्हणजे शुद्ध सत्वगुणाचा ज्याने अंगीकार केला तो
आकारातही नाही, तो बोलतही नाही, तो रूपात नाही, गुणात नाही. गुणातीत अशी, आकारातीत अशी, रूपातीत प्रक्रिया म्हणजे शुद्ध सत्वगुण. आणि शुद्ध सत्वगुणाचा अंगीकार भगवंताने केलेला आहे, ज्याला आपण चैतन्य म्हणतो. आणि जे शुद्ध चैतन्य आहे, तर शुद्ध चैतन्याच्या ठाई द्वैताची भाष नाही. मौली सांगते की जे शुद्ध चैतन्य आहे त्याच्या ठिकाणी द्वैतच नाही आहे. म्हणजे थोडक्यात की हा देव आहे किंवा हा भक्त आहे, हा शत्रू आहे. तर म्हणजे हा जो भेद आहे, हा भेद भगवान परमात्म्याच्या ठिकाणी अजिबात नाही. मग तो जो भेद आहे, तो भेद त्याच भगवान परमात्म्याने त्याच्या स्फुरणमात्रे मायेचा अंगीकार केल्यामुळं त्याला ईश्वर ही उपाधी लागली. आणि ईश्वर ही उपाधी लागल्यामुळं आता भगवान श्रीकृष्ण आहेत, पण समजा जर भगवान श्रीकृष्णाने म्हणजे भगवान परमात्म्याने जर मायेचा अंगीकार केला नसता, तर मग भगवान श्रीकृष्ण हे आकारलाच आले नसते. असं म्हणजे आता भगवान श्रीकृष्णाने ते 125 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी जे कार्य केलं ते मायेचा अंगीकार करून, पण ते कसे होते, मायेचा अंगीकार करून गुणातीत. असं म्हणजे आता आपण कसे आहोत, तर रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण या 3 गुणामध्ये आपण बांधलेले आहोत, लिप्त झालेले आहोत. आता भगवंत त्यांनी जेव्हा म्हणजे ते जेव्हा मायेचा अंगीकार करून त्यांनी एक विशिष्ट प्रकारच्या अधर्माचा बिमोड करण्यासाठी त्यांनी त्या गुणामध्ये ते मोडले नाहीत, गुणाचा अंगीकार केलेला नाही. गुणाचा प्रभाव भगवंतावर, भगवान श्रीकृष्ण किंवा प्रभू रामचंद्रावर नाही. तरीसुद्धा मी गुणाने बांधलो आहे हे जगाला दाखवलं. असं म्हणजे जेव्हा प्रभू रामचंद्रावर नागपाश सोडण्यात आला, नागपाश किंवा ब्रह्मपाश जेव्हा टाकला प्रभू राम, तर त्यावेळेला प्रभू रामाने लक्ष्मणाला सांगितलं की आता आपल्याला बांधून घ्यावं लागेल. असं आता म्हणजे ब्रह्मपाशाचा काहीच परिणाम प्रभू रामावर किंवा लक्ष्मणावर नाही. ब्रह्मपाशाने त्याने स्वतःला बांधून घेतलं, नागपाशाने स्वतःला बांधून घेतलं. म्हणजे मग नागालाही वाटलं का बाबा काय शक्ती आहे, बाबा माझी काय शक्ती आहे की मी रामाला बांधू शकतो. म्हणजे नागपाश म्हणजे काय, तर स्पर्श केल्यानंतर म्हणजे नागाने प्रभू रामाला दंश केला आणि दंश केल्यामुळं त्यांचं शरीर काय झालं, बधीर. म्हणजे इंद्रियाला विकलता आली, बधीरता आली. म्हणजे तोच नागपाश. नागपाश म्हणजे नागपाशाने भगवंताने स्वतःला बांधून घेतलं. तर ब्रह्मपाश, तर ब्रह्मपाशाने पण ते स्वतः मूर्छित पडले. असं आहे. आणि मग ब्रह्माला पण वाटलं की वा काय माझ्या म्हणजे मंत्राचं काय सामर्थ्य आहे की प्रभू रामाला सुद्धा मूर्छा आली. तर हे सगळं त्याने मायेचा अंगीकार केल्यामुळं स्वतःला बांधून घेतलं. आणि जर असं नसतं केलं तर समाजाचा विश्वास नसतं बसला. काहीच्या गोष्टी मग त्या ब्रह्मपाशातून ते बाहेर आले, नागपाशातून बाहेर आले, किंवा लक्ष्मणाला शक्ती लागली, त्याच्यासाठी हनुमंताला ते तिकडे द्रोणागिरी आणायला पाठवा आहे. त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तर या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला तर समाज या गोष्टींवर विश्वास कसा ठेवेल, असं त्याच्यासाठी हे सगळं केलेलं आहे. की जे काही औषधी आहेत त्यावेळच्या आजसुद्धा, तर त्या औषधीसुद्धा आपण जर ग्रहण केल्या तर औषधीतून आपल्याला रोगमुक्तता प्राप्त करता येईल. म्हणजे अशी प्रक्रिया तेव्हापासून आतापर्यंत ते सुश्रुत मुनी किंवा चरक संहिता आपण ज्याला म्हणतो, तर चरक संहितेमध्ये सगळे एक चरक नावाचा एक ऋषी होऊन गेला. तर त्याने फार म्हणजे
वृक्ष वेली याच्यावर संशोधन करून आणि सगळ्या आजारांवर उपाय त्यांनी शोधून काढले. तर असे अनेक प्रक्रिया ऋषीमुनींनी सुद्धा त्याचा शोध लावला. आता आपल्याला जे पाहायचं आहे नेमकं की भगवंताने आतापर्यंत 9 अवतार घेतले, तर 9पैकी जो 9वा अवतार आहे तो शुद्ध सत्वगुणी आहे. आणि शुद्ध सत्वगुणी असल्यामुळं त्या स्टेजपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. आणि त्या स्थानापर्यंत पोचण्यासाठी आपल्याला संत वाचूनिया नामनया हाता साधने साधिता कोटी गुणे. संतांना आपण शरण गेलो पाहिजे. नुसते संतांना शरण गेलो तरी चालणार नाही, तर संतांची जी कृपा आहे ती कृपा आपण संपादन केली पाहिजे. कारण संतांच्या कृपेच्या ओळाव्याशिवाय नामाचं सामर्थ्य प्रगट होत नाही. जरी आपल्याला सद्गुरू माऊलीकडून आपल्या कानावर ते नाम पडलं, तर तरीसुद्धा त्या नामाचं जे प्रगटीकरण आहे ते प्रगटीकरण त्या नामाला कृपेचा ओढावा असला तरच ते प्रगट होईल आणि त्याचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याचं नामाचं प्रगटीकरण जे आहे, जे अनाम शक्ती आहे, तर ती शक्ती या विश्वामध्ये लिप्त आहे, गुप्त आहे. आणि ज्या ज्या संतांना ती प्राप्त झाली त्यांनी ती लपवून ठेवली आणि एक वेगळाच मार्गाचा अवलंब करून संत जगापुढे नाचत राहिले, बोलत राहिले. जसं गाडगे महाराज, तर गाडगे महाराजांना ते तत्त्व प्राप्त झालं. त्या तत्त्व प्राप्त झाल्यानंतर गाडगेबाबांनी विचार केला की हे सर्वसामान्य जीवाला न कळणारं तत्त्व आहे. मग त्याने ते तत्त्व तिथेच आपल्याजवळच ठेवलं आणि समाजाला एकच नारा, गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा, हाच नारा समाजापुढे मांडला. स्वच्छता अभियान, भुकेल्याला भाकरी द्या, तहानलेला पाणी द्या, ज्याला कपडा नाही त्याला फाटके तुटके कपडे द्या. म्हणजे ही एक सामाजिक बांधिलकीची त्याने वसा उचलला आणि मूळ परमार्थ आहे तो बाजूला ठेवला. तर अशा पद्धतीने अनेक संतांनी अशाच पद्धतीने समाजामध्ये आपला वावर ठेवून आणि समाजापासून ते अनाम शक्ती ही बाजूलाच ठेवली. कारण हे न कळणारं जे गुह्य आहे, असं फक्त हे जे तत्व आहे, तर हे तत्व अनादिकालापासून हंस ब्रह्मापासून तर माऊली प्रभाकर महाराजांपर्यंत जसंच्या तसं आलं. जरी जसंच्या तसं आलं, जसंच्या तसं आपल्याला प्राप्त झालं, तरी पण त्याच्या ज्या काही खुणा आहेत त्या खुणा आपल्या ठिकाणी तेवढ्याशा उतरल्या नाहीत. तर या ठिकाणी माऊली इतकी सुंदर सांगते की जो त्या स्थानाला पोहोचला, जो शुद्ध सत्वापर्यंत सिद्धदशेपर्यंत पोहोचला, तर त्याची जी स्थिती आहे, त्याची जी अवस्था आहे, ती अवस्था या श्लोकातून भगवंत अर्जुनाला सांगतायत आणि त्याचं वर्णन ओळीबद्ध रूपाने माऊलीसुद्धा करतात. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुणा एवच निर्ममो निरअहंकारः समदुःखसुख क्षमी. म्हणजे एवढी उदाहरणं या ठिकाणी म्हणजे भगवंताने अर्जुनाला सांगितलेले आहेत. अद्वेष्टा सर्वभूतानां, असं म्हणजे जी भूतसृष्टी आहे, अगदी गवताच्या काडीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत अद्वेष्टा म्हणजे कुणाचाही द्वेष करायचा नाही.
अद्वेष्टा सर्व भूतानां म्हणजे कुठल्याच भूताविषयी, कोणत्याच जीवाविषयी द्वेष करायचा नाही, कुणाला कमी लेखायचं नाही, कुणाची अवहेलना करायची नाही, किंवा दुसऱ्याचं दुःख पाहून जर आपल्या अंतःकरणामध्ये कळवला आला नाही तर आपण समजायचं की आपण अद्याप तिथपर्यंत पोचलेलो नाही. अद्वेष्टा सर्व भूतानां मैत्रः, त्याचप्रमाणे संपूर्ण विश्वाशी जो सिद्धदशेपर्यंत पोचलेला आहे त्याची लक्षणं भगवंत अर्जुनाला सांगतात. त्याचं पहिलं लक्षण आहे अद्वेष्टा सर्व भूतानां, जो जगाचा द्वेष करत नाही, त्याच्यापेक्षा जो जगाला कमी लेखित नाही, असं म्हणजे कमी न लेखणं म्हणजे द्वेष न करणे असं. म्हणजे आपल्या ठिकाणी तो तसा भाव आहे, गरिबी श्रीमंती, ज्ञानी अज्ञानी, लहान मोठा, काळा गोरा, तर हा जो भाव आहे तर तो भाव चैतन्याच्या ठिकाणी नाही. मग आपल्याला देवरूप व्हायचं आहे आणि देवरूप होण्यासाठी त्याने पहिलंच या ठिकाणी हे सांगितलेलं आहे की अद्वेष्टा सर्व भूतानां, म्हणजे आपल्याला सर्व भूतांविषयी आपल्याला म्हणजे द्वैतात्मक जी भूमिका आहे पहिल्यांदा ती नष्ट करावी लागेल. ती भूमिका गेली की मैत्र हा संपूर्ण विश्वाशी आपल्याला मैत्री करायची आहे, सगळ्या जीवांशी आपल्याला मैत्री करायची आहे. आणि जेव्हा आपण प्रत्येक जीवाशी मैत्री करू तर त्यावेळेला मी नेहमी सांगतो की म्हणजे आपण असे अनेक अनुभव घेतलेले आहेत की रस्त्यातून चालताना रस्त्यात चिमणी असेल किंवा भोला तुम्हाला माहीत आहे, तर भोला हा तात्काळ माणसाच्या मनातलं जाणतो. तर तुम्ही त्या भोल्याविषयी जर मैत्री करायची ठरवली तर अगदी तुम्ही त्याला असे हातात पकडू शकता तरी तो उडत नाही. अगदी आपण त्याच्या जवळ गेलो तरी तो उडणार नाही. फक्त आपल्या मनामध्ये अशी भावना पाहिजे की हा माझा मित्र आहे असं. तर भगवंत अर्जुनाला सांगतात की मित्र हा असं म्हणजे आपण आपल्या मित्राबरोबर जसं आचरण ठेवतो तसं संपूर्ण जगाबरोबर आचरण ठेवलं पाहिजे. प्रत्येक जीवाबरोबर, नुसतं माणसाबरोबरच नाही तर इतर जी जीवसृष्टी आहे, पशु पक्षी प्राणी, दगडसुद्धा आपण फेकून मारू नये. असं दगड फेकला तरी दगडाला पण इजा होईल. म्हणजे एवढा विचार ज्याच्या हृदयाच्या ठिकाणी ठसवलेला आहे. असं दगडसुद्धा पायाने उडवू नका. असं दगडाला पायाने उडवला तरी काय आहे, तो द्वेष आहे. आपण भूताने दगड उडवला रस्त्यावर दगड आहे, दगडाची अनेक वाहनांना इजा पोचते हे आपल्याला कळतं आहे. तर त्या दगडाला हळूवारपणे उचला आणि रोडच्या बाजूला हळूवार ठेवा. म्हणजे अशी जेव्हा आपल्या अंतःकरणाचा भाव आपल्या ठिकाणी निर्माण होईल, दगडाला सुद्धा इजा पोचता कामा नये. किंवा दगडाला जेव्हा आपण बुटाने धुडकावतो तेव्हा आपण त्याच्याकडे प्रेमाने पाहतो का? प्रेमाने नाही पाहत, तर द्वेषाने आपण त्याला उडवतो. हा मध्येच म्हणजे याचा अर्थ काय की हा मध्येच म्हणून आपण त्याला उडवतो. तर दगडाशी सुद्धा आपल्याला मैत्रत्वाने काम करायचं आहे. मैत्र हा करुणा हा करुणा म्हणजे थोडक्यात की दया. इतर जे जीव आहेत ते कुठेतरी खितपत पडलेले आहेत, तर अशा खितपत पडलेल्या जीवांच्या बाबतीत आपल्या ठिकाणी दया उपजली पाहिजे, दया उपजली पाहिजे. आपण त्या ठिकाणी आपला करुणेचा एक पाझर आपल्याला फुटला पाहिजे. आपण एखाद्या व्यक्तीकडं, एखाद्या पक्षाकडं
किंवा एखाद्या जनावराकडे पाहून आपण तिथे थांबलो पाहिजे, की ज्याप्रमाणे नाथांनी गाढवाला पाणी पाजलं, नाही का. म्हणजे 1000 कावडी त्या ठिकाणी भगवान शंकरावर महाअभिषेक घालण्यासाठी काशीवरून त्या कावडी रामेश्वरला चालल्या होत्या. पण तिथे ते वाळवंटामध्ये अगदी रामेश्वरच्या नजदीक आल्यानंतर ते गाढव पाण्याविण्यात अडकून मरत होतं. आणि हे नाथांना जेव्हा समजलं, तर नाथांनी त्यावेळेला त्या इतक्या पवित्र गंगेचा विचार न करता अपवित्र गाढवाला पाणी पाजलं. आणि अपवित्र गाढवाला पाणी पाजल्यानंतर त्यांच्या कावडीत असलेलं जे पवित्र पाणी आहे त्याचं इतकं पावित्र्य वाढलं की लगेच सतत घंटा वाजायला लागली आणि सतत धार त्या ठिकाणी, म्हणजे महाअभिषेक आपोआपच, म्हणजे महाअभिषेक न घालताच अभिषेक सुरू झाला त्या ठिकाणी. कारण महाअभिषेक असो किंवा अभिषेक असो, तो ब्राह्मणाशिवाय होतच नाही. असं पाणी आपल्याला स्वतः जसं टाकावं लागतं अभिषेक करायला भगवंताला, पण त्या ठिकाणी आपोआप अभिषेक सुरू झाला. का तर अपवित्र अशा गाढवाला पवित्र पाणी पाजल्यामुळं त्या पवित्र पाण्याचं पावित्र्य वाढलं आणि पावित्र्यामुळं तो महाअभिषेक सुरू झाला. त्याचं कारण काय आहे? करुणा यवच. त्या गाढवाची स्थिती पाहून नाथांच्या हृदयामध्ये जी दया, जी करुणा निर्माण झाली आणि त्या करुणेचं ते फळ आहे निर्मम. निर्मम म्हणजे स्वतःविषयी आपल्या ठिकाणी जो लोभ आहे, म्हणजे मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, म्हणजे मी आणि माझे टाकी परते ओझे, म्हणजे मी आणि माझेपणा जो आहे. तर या ठिकाणी भगवंत सांगतात की निर्मम म्हणजे मी कोणी एक नाही, आणि मी कोणी नाही म्हणजे मग माझं पण कोणी नाही, नाही का. कारण मी आणि माझे हे दोघे एकमेकाला चिकटून आहेत. माझे आहेत म्हणून मी दुःख भोगतो, मी जो आहे ना. तर मी हा निर्मम म्हणजे तो निर्व्याजच आहे. मी हा स्वतंत्र आहे. मी कधीच दुःख भोगू शकत नाही. मी फक्त आत्म्याचं स्वरूप आहे. मी हे आत्म्याचं स्वरूप आहे. आत्मा कधीच दुःख भोगत नाही. आत्मा सुख दुःख रहित आहे. पण तो जो मी आहे त्या मीने माझा अंगीकार केलं, आणि माझा अंगीकार केल्यामुळं माझं जे आहे ते सगळं नाशवंत आहे असं. आणि माझं सगळं नाशवंत आहे आणि मीच एक शाश्वत आहे असं. आणि मी शाश्वत आहे, पण जे अशाश्वत आहे त्या अशाश्वताचा अंगीकार केल्यामुळं आपल्याला दुःख भोगावं लागतंय. म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात निर्मम. का सांगतात? तर अर्जुनाच्या वाट्याला सुद्धा फार मोठं दुःख आलेलं आहे. कारण अर्जुनाने जेव्हा ते कुरुक्षेत्रावर मध्यभागी त्याचा रथ नेऊन उभा केला, तर त्यावेळेला तो निर्ममो, नाही का, ममो असं आहे. म्हणजे त्याने पाहिलं तर अरे हे सगळे माझे आहेत असं आहे. म्हणजे सगळे जेव्हा माझे आहेत, दुःख तिथे आहे असं. आणि दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर हा एक उत्तम उपाय आहे निर्मम. आणि म्हणून भगवंत सांगतात की निर्मम निरअहंकार. त्याचप्रमाणे अहंकार रहित होणं, कुठल्याच प्रकारचा अहंकार नको. कारण अगदी रूपाचा अहंकार आहे, धनाचा अहंकार आहे, मानाचा अहंकार आहे, बळाचा अहंकार आहे, ज्ञानाचा अहंकार आहे,
तर हा अनेक प्रकारचे अहंकार आहेत आणि भगवंताला हे माहीत आहे की कोणताही अहंकार हा आपल्याला मातीत घातल्याशिवाय किंवा जाळल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून हे जे विश्वामध्ये अहंकार या क्षेत्रात जेवढं काही मोडत आहे त्याच्यात सगळ्यात श्रेष्ठ अहंकार आहे ज्ञानाचा अहंकार. जसं बाबा पूर्वी फार सुंदर उदाहरण द्यायचे की घरामध्ये मांजर मरून पडलं आणि त्या घराचा मालक आल्यानंतर त्या बाईने सांगितलं की मांजर मेलं आहे बघा. त्याने टोपली घेतली आणि त्याच्यात ते मांजर भरलं आणि बाहेर नेऊन टाकलं. तर जेव्हा ते पुन्हा घरी आले ते मांजर बाहेर टाकून आणि थोडा त्यांना बरं पण वाटलं बुवा, त्याला आनंद पण होता मनाशी मांजर बाहेर नेऊन फेकल्याचा. तर उंट मरून पडला. आल्याच त्यांना आनंदच होता मांजर फेकल्याचा. पण लगेच ती बाई दारात आली. अहो काय म्हणे, तुम्ही मांजर घेऊन गेले आणि तो उंट कुठून आला ना काय, तो बघ घरात मरून पडला. असं आहे. मग मात्र त्याला विचारच करावा लागला की आता उंट बाहेर जाऊन पाहिलं तर तो उंट एवढा मोठा होता की दरवाजा चौकट तोडल्याशिवाय त्याला बाहेर काढता नसता आला. शिवाय एकट्याने काढता नसता आला, दोन किंवा उचलून नेता नसता आला. त्याच्यासाठी मदतीची गरज होती. आता माणसं कुठून बोलवायची, चौकट कशी तोडायची, पुन्हा कशी बनवायची, या सगळ्या गोष्टींचा विचार, ते दुःख तो तिथे करत बसला. असं म्हणजे हे आहे. म्हणजे तो अज्ञानाचा अहंकार म्हणजे मांजर आणि ज्ञानाचा अहंकार म्हणजे उंट, की तो सहसा लवकर आपल्याला बाहेर निघणार नाही किती प्रयत्न केला तरी. तर या ठिकाणी भगवान सांगतात निरअहंकार. असे आपल्याला निरअहंकारी बनला पाहिजे. असं निरंकारी नाही, निरअहंकारी. असं सम दुःख सुख. असं त्याचप्रमाणे दुःख आणि सुख या ठिकाणी आपल्या ठिकाणी काय पाहिजे, समता पाहिजे. आता आपल्या ठिकाणी कसं आहे, जेव्हा आपण सुखी आहोत तेव्हा आपल्या चेहऱ्यावर आनंद आहे, प्रफुल्लितपणा आहे, आपलं शरीर पण प्रफुल्लित आहे, पैसा आहे, अडका आहे, सुंदर स्त्री आहे, सुंदर पोरं आहेत, चांगली सर्व्हिस करतात, बापाकडं पैसे आणून देतात. त्याच्यामुळं बापाला कसं आहे, आनंद आहे. पण तीच पोरं उद्या बदफैली निघाली, दारू प्यायला लागली, रुपया देत नाही, नोकरी कामावर जात नाही, मग काय झालं, बापाचा पुन्हा काय करायला लागला, तर दुःख. असं आहे. पण या ठिकाणी भगवंत सांगतात की सम दुःख सुख. असं आहे. म्हणजे दुःख झालं तरी समता डलता कामा नये, सुख प्राप्त झालं तरी आपली जी समता आहे, आत्म्याच्या ठिकाणी असलेली जी समता आहे त्यात विषमता निर्माण होता कामा नये. आणि शेवटचं एक त्यांनी सांगितलेलं क्षमी म्हणजे क्षमा याचना. क्षमा म्हणजे जरी कोणी आपल्याला शिवी दिली, कोणी वाईट बोललं, कोणी कानपटात मारली, तरी आपली ती सहन करण्याची शक्ती आपल्या ठिकाणी पाहिजे, असं भगवंताचं मत आहे. आणि आता हे जे आपण अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुणा एवच निर्मम निरअहंकारः समसुख दुःखा क्षमी, या सर्वांचा विचार या ग्रंथामध्ये माऊलीने सुंदर असा उद्बोध ओवलेला आहे. जो सर्व भूतांच्या ठाई द्वेषाचे नेणेची काही अपकरू नाही चैतन्य जैसा. सुंदर या ठिकाणी दृष्टांत दिलेले की जे चैतन्य स्वरूप जे आहे, तर चैतन्याच्या ठिकाणी अपपर हा भाव नाही. चैतन्याच्या ठिकाणी हा माणूस आहे, हा दानव आहे किंवा हा राक्षस आहे. असं म्हणजे हा राक्षस आहे, हा माणूस आहे,
हा भक्त आहे, हा अभक्त आहे, म्हणजे हा अपपर भाव आहे. तर हा अपपर भाव भगवान परमात्म्याच्या ठिकाणी नाही. ते सुंदर माऊलीने अपपरू नाही चैतन्य जैसा, चैतन्याच्या ठिकाणी हा अपपर भाव नाही आहे. तसा जो सर्व भूतांच्या ठाई द्वेषाते नेण्याची कही, असं म्हणजे माऊली सांगते की ही इतर जेवढे जीवसृष्टी आहे, जीवजंतू आहेत, मनुष्य प्राणी आहे, पक्षी असतील, पशु असतील, तर त्यांच्या ठिकाणी कोणत्याच प्रकारे द्वेष भावना नको. का तर चैतन्याच्या ठिकाणी ते नाही आहे. आणि आता आपण तिथपर्यंत पोचलेलो आहोत, चैतन्यापर्यंत आपण पोचलेलो आहोत. मग चैतन्य जे आहे तर त्याच्या ठिकाणी जर अपपरू भाव नसेल आणि आपण त्या स्थानापर्यंत पोहोचलोय आणि आपल्या ठिकाणी जर अपपर भाव असेल तर आपल्याला अद्याप त्या गुणांचा जेवढा अंगीकार करायला पाहिजे तेवढा झालेला नाही. त्याच्या पुढे त्यांनी दुसऱ्या दृष्टांत दिलेला आहे, उत्तमा ते धरिजे, अधमा ते अभेरिजे, हे काहीची नेनिजे वसुधा जीव. आता त्याने दुसरा दृष्टांत माऊलीने दुसरा दृष्टांत दिला. पहिला दृष्टांत दिला की चैतन्य जे आहे तर चैतन्याच्या ठिकाणी अपपर भाव नाही. तर ज्याप्रमाणे अपपर भाव चैतन्याच्या ठिकाणी नाही, त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा म्हणजे इतर भूतांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारे द्वेषात्मक भूमिका नको. आता त्याने या ठिकाणी वसुधा म्हणजे पृथ्वी, की या ठिकाणी आता पृथ्वीचं उदाहरण दिलेलं आहे की पृथ्वीच्या ठिकाणी उत्तम ते धरिजे आणि अधम ते अभिरिजे. जो चांगला आहे, जो चांगला गुण संपन्न आहे, त्याचे पुढे पाहूया अतिशय श्रीमंत आहे, कोट्याधीश अब्जाधीश आहे. मग उत्तम ते धरिजे, मग त्याचंच ती पृथ्वी अंगीकार करते. आणि अधम ते अभिरिजे, जो दारू पिऊन पडलाय गटारात, जो म्हणजे अस्ताव्यस्त आहे, कधी अंघोळ करत नाही आहे, चोऱ्या करतो, दारू पितो, असं म्हणजे असं जो व्यसनाधीन आहे, मग त्याचा कधी पृथ्वीने अविर केलेला आहे का? तर नाही. तर पृथ्वीच्या ठिकाणी म्हणजे अधमाधम दोन्ही सारखेच असेल, तो उत्तम असो किंवा अधम असो, हे काहीच नेणे जे वसुधा जेवी, म्हणजे पृथ्वीच्या ठिकाणी ते काहीच जाणत नाही की हा चांगला आहे किंवा हा वाईट आहे. त्याचप्रमाणे आपलीसुद्धा भूमिका पाहिजे. त्याच्या पुढे का रायाचे देह जाळू चाळू, रंका परवते गाळू, हे मनेची कृपाळू प्राणू पाहिजे. आता जो प्राण आहे, प्रत्येकाच्या देहामध्ये प्राण आहे, सतत संचार करून राहिलेले प्राण. प्राणाच्या हातामध्ये ती गोष्ट आहे, कुणाला जगवायचं कुणाला मारायचं. प्राण गेला बाहेर, त्याने ठरवलं पुन्हा माघारी यायचंच नाही, तर मेला माणूस, नाही का असं. तर या ठिकाणी माऊली सांगते का रायाचे देह चालू, म्हणजे राजा आहे, संपूर्ण विश्व तो चालवतो. मग त्याला तर आपण प्रेमानेच चालवलं पाहिजे. म्हणजे प्राणाचं मत की राजा आहे, प्रजापालक आहे, त्याच्यावर सगळी प्रजा अवलंबून आहे, नाही का. जसं लाखांचा लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. तसं राजा हा लाखाचा पोशिंदा आहे आणि त्याचं शरीर हे उत्तम चालवलं पाहिजे, ते शरीर निरोगी ठेवलं पाहिजे. शरीर निरोगी ठेवणं हे प्राणाच्या अखत्यारीतील गोष्ट आहे. असं आपला जर प्राण श्वास उत्तम चालला तर आपण म्हणजे आपलं आरोग्य राखू शकतो. आणि म्हणून का रायाचे देह चालू, म्हणजे म्हणजे राजाचा देह चालवायचा, उत्तम त्याचं आरोग्य राखायचं. आणि रंका परवते गाळू, आणि जो रंक आहे, जो काही कामाचा नाही आहे, त्याला प्राणाने मदतच करायची नाही, असं हे न म्हणेची कृपाळू प्राणू पाहिला. आणि म्हणून प्राणाला माऊलीने या ठिकाणी काय शब्द वापरला आहे? कृपाळू. म्हणजे प्राणवायू जो आहे तो कृपाळू आहे.
की तो सगळ्यांच्या ठिकाणी सारखाच संचार करतो. तर कोणीही असो, कसाही असो, कसाही स्वभाव असो, कसाही कोणत्याही गुणात तो मोडू दे, असं आहे. म्हणून जसा प्राण जो आहे तो कृपाळू आहे आणि कृपाळू असल्यामुळं तो काय करतो, हा राजा आहे की रंक आहे याचा विचार न करता दोन्ही ठिकाणी आपली रसद सारखीच पुरवतो आणि दोघांवर सारखंच प्रेम करतो. त्याला कृपाळू प्राण म्हणतात. त्याच्या पुढे आता आणखी दृष्टांत दिला, गायीची तृषा हरू, नदीचा उदाहरण आहे. का व्याघ्रा विष ओणी मारू, ऐसे नेण्याची गा करू तोय जैसे. जे पाणी आहे नदीचं, ओढ्याचं किंवा समुद्राचं किंवा अन्य काही, त्याच्या ठिकाणी सुद्धा गायीची तृषा हरव, म्हणजे फक्त गायीचीच ताण भागवायची आणि व्याघ्र विष ओढी मारू. तर हा भेद, हा भाव, हा अपपर भाव पाण्याच्या ठिकाणी नाही. म्हणजे अशी जी क्रिया आहे, हे पाणी तो विचार कधीच करत नाही. किंवा वृक्ष आहे तर वृक्षाची ज्याने लावणी केली त्यालाच तो सावली देईल आणि जे तोडायला येईल कोरड घेऊन त्याला सावली देणार नाही. असा अपपर भाव वृक्षाच्या ठिकाणी नाही. तर त्याचप्रमाणे आपण आपल्या जीवनामध्ये हा विचार, संतांचा विचार आपण आपल्या ठिकाणी रुजवला पाहिजे. पुढे सांगताय माऊली, तैशी अगव्याची भूतमात्री, एकपणे जया मैत्री, कृपेची धात्री आपणची जो. फार सुंदर सांगतात की अशा प्रकारे आतापर्यंत त्याने जे 4 दृष्टांत दिले, त्या 4 दृष्टांताचा आधार घेऊन माऊली सांगते, तैशी अगव्यांची भूतमात्री. आता आपण जे दृष्टांत ऐकले तर त्याच्याप्रमाणे आपण जर बाकीच्या भूतमात्राचा विचार केला तर एकपणे जया मैत्री, असं म्हणजे जे आपली मैत्री आहे त्या मैत्रीच्या ठिकाणी सुद्धा काय आहे, दुजेपणा आहे. असं अरे मित्र आला म्हटला तर मित्र काय तसा येतो का, म्हणजे दुजेपणा असेल तरच तो मित्र आहे. पण या ठिकाणी एकपणे हा शब्द माऊलीने वापरलेला आहे की एकपणे जया मैत्री. आता एकपणे याचा अर्थ अपपर भावच नाही आहे कुठल्याच प्रकारे. असं एखादा समजा मित्र आला तर त्याच्या बाबतीमध्ये याच्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा भाव नाही आहे, एकरूपताच आहे. कृपेशी धात्री आपणची जो. आणि जी कृपा आहे ती जातिवंत कृपा त्याच्या ठिकाणी ओतप्रोत भरलेली आहे. आणि मी हे भाष नेणे, माझे काहीच न म्हणे, सुख दुःख जाणणे नाही जाया. म्हणजे त्याचे पुढे सांगतात की आता मी आणि जो माझेपणा आहे, तर मी आणि माझेपणा हे दुःखाचं कारण आहे. आणि म्हणून माझे काहीची न म्हणे. जेव्हा आपण आता जे आहे आपलं हे सगळं आपलंच आहे, पण जे आपलं आहे तर आपल्याला आपल्या मीवर अशी प्रक्रिया करायची आहे. आणि ती प्रक्रिया करत असताना माझे जे आहेत तर त्यांना सगळ्यांना घेऊन आपल्याला ते करायचे. असं आता अगदी पहिली एकच गोष्ट आपण पाहू की माझे या संज्ञेमध्ये बायका, मुलं, घरदार, गाडी, माडी, वाडी हे सगळं आलं. पण त्याच्यापेक्षा खरा माझेपणा आहे तो इंद्रियांचा आहे. हात, पाय, कान, नाक, डोळे हे आपली पंचकर्मेंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रिय जी आहेत, तर ही माझी म्हणजे कशी एकरूप आहेत. त्याच्या ठिकाणी अपपर हा भाव नाही आहे. डोळा वेगळा आहे, कान वेगळा आहे, या शरीरापासून हात वेगळा आहे, पाय वेगळा आहे, असं नाही. असं नाही.
पण ही जी बाकीची यांच्या संबंधामध्ये किंवा यांच्या संगतीत बाकीची जी वाढून राहिलेली आहेत, आपण ज्यांच्यावर प्रेम करून राहिलेले आहोत, तर ते एकरूप आहेत का? नाही. तर त्या ठिकाणी अपपर भाव आहे, ती वेगळी आहेत, देहापासून वेगळी आहेत. मग आपल्याला या ठिकाणी हे जे पंचकर्मेंद्रिय आणि पंचज्ञानेंद्रिय आहेत, तर त्यांना घेऊन आपल्याला मीकडे जायचं आहे. आणि आपण ते माझे घेऊन जेव्हा मीकडे जाऊ, तर माझे हे मीमध्ये जेव्हा विलीन होते आणि माझे मीमध्ये विलीन झाल्यानंतर मग मी पण शिल्लक राहणार नाही. म्हणजे माझेपणा गेला आणि माझेपणा म्हणून आहे की जोपर्यंत मी आहे आणि मी आहे म्हणून माझे आहे असं. आता सगळे हे जे माझे आहेत हे कशामुळे आहेत? मी आहे म्हणून. पण मी गेला म्हणजे काय? तर या देहातील मी गेला, या देहातील मी गेला तर मग माझा कोणी राहील का? नाही. माझे आपोआपच गेले. फारपर्यंत जे माझे आहेत म्हणजे ही इंद्रिय जे आहेत तिथं ते 1.5 तासाच्या आतच गेली. त्याच्या म्हणजे याच्यातून तो आत्मा निघून गेला तर ती तर तात्काळ लगेच 1-1.5 तासामध्येच सगळी गेली. पण उर्वरित जी शिल्लक आहेत तर ती 13 दिवस आहेत फक्त. 13 दिवसानंतर ती पण सगळी विसरणार आहेत. याला कोणाला? मीला. जी माझी होती ती माझी 13 दिवसानंतर मीला विसरणार आहे. आणि जी माझी होती ती 1-1.5 तासातच त्याला सोडून गेली. म्हणजे ही जी पंचतत्व आहेत, ही पंचतत्व ही लगेच हा प्राण म्हणजेच मी. थोडक्यात सांगायचं म्हणजे प्राण म्हणजेच आत्मा असं काही अंशी. तर हा आत्मा एकदा या देहाला सोडून गेला, हा प्राण देहाला सोडून गेला की मग ही जी म्हणजे पंचभूते आहेत ती पंचभूते लगेच एकमेकाला सोडू पाहतात. आता ती परस्पर एकमेकाच्या विरोधात आहेत, पण एका आत्मस्वरूपामुळं ती सगळी कशी आनंदाने नांदतात. जसं आपण जर सिनेमा पाहायला, सिनेमा नाही ते काय सर्कशीमध्ये आपण गेलो तर तिथे वाघ आहे, सिंह आहे, पण ते कसे गप्प बसले आणि ते कोणाकडे पाहतात? तो रिंग मास्टर आहे. तर रिंग मास्टरकडे पाहतात. तर त्यांना माहीत आहे का आपण थोडा जरी वागडा पाऊल टाकला तरी पण लगेच तो रिंग मास्टर आपल्याला फटकायला राहणार नाही. तसं ही जी पंचभूत आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, ही परस्पर एकमेकाच्या विरोधात आहेत. अगदी एकमेकाला खायलाच उठतात ती. पण या आत्मस्वरूपामुळं किंवा प्राणामुळं ती अशी नांदतात की अगदी एकमेकाविषयी कुठल्याच प्रकारचं ते द्वेष दाखवत नाही. म्हणजे कुणापुढं? फक्त प्राणापुढं किंवा आत्म्यापुढं. असं जोपर्यंत आत्मा आहे ना तोपर्यंत ती इतकी सुखाने अगदी आहेत की आत्म्याला वाटते गो काय माझी काय माणसं आहे ती. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही माझी पंचतत्व काय सुखाने नांदतात, काय प्रेम करतात एकमेकावर असं आहे. पण हे प्रेम त्यांचं खरं नाही. एकमेकावर जे प्रेम करतात हे खरं नाही. हे तेव्हा पाहायला मिळेल की जेव्हा आत्मा निघून जाईल. या आत्मा निघून गेला की ही एकमेकाला लगेच खायला उठतात. असं लगेच मग ते दुर्गंधी हे ते सगळ्या गोष्टी आपोआप निर्माण होतात आणि मग त्याला उचललं पाहिजे. हे जे सगळ्या गोष्टी आहेत तर या सगळ्या गोष्टींचं जे मूळ कारण आहे तर ते आहे मी असं. आणि म्हणून मी आणि माझे काहीच न म्हणे सुख दुःख जाणाने नाही जाय. आता ज्याचं माझं पण गेल्यामुळं मीपणा पण शिल्लक राहिला नाही. वृत्तीशून्य अवस्था झाली. आणि वृत्तीशून्य अवस्था झाल्यामुळं त्याच्या ठिकाणी सुखदुःख हे शिल्लकच राहिलं नाही. कारण सुखदुःख जो भाव आहे तो एक वृत्तीचा तरंग आहे. सुखदुःख भोगणे हा वृत्तीचा तरंग आहे. फक्त दुःख जे आहे ते म्हणजे आपलं लय जीवाला लागलं नाही. म्हणजे दुःख जे आहे ते जीवाला लागतं.
आणि सुख हे आहे ना, हे सुख बाबा हे बाहेर आहे. जरी आपण सुख भोगतो ना, मी बऱ्याच सुखी आहे, पण जरी आपण सुखी आहोत पण सुख अंतर्यामी नाही, सुख बाहेर आहे. आणि ते बाहेर राहून आपल्याला आनंदी ठेवतं आहे. आणि दुःख जे आहे ते शरीरामध्ये प्रवेश करत आहे, ते आतून शरीराला मारा देत होतं असं. आणि म्हणून मग आपलं रक्त तापतं आहे, डोळे लाल होतात, आपलं बुद्धीवर परिणाम होतो, मेंदू गरम होतो असं. म्हणजे हे सगळं कशाचं कारण आहे तर दुःखाचं कारण आहे. दुःखामुळं शरीर गरम होतं. आणि कधी असं पाहिलं का सुखामुळे शरीर गरम झालं? कारण सुखाचा वास्तविक पाहता सुखाचा शरीराशी काही एक संबंध नाही, सुखाचा काहीच संबंध नाही आहे. सुख नाहीच, पण दुःखामुळं ते भासतं, दुःखामुळं भासतं. आणि दुःख हे आहे, दुःख नाही म्हणता येणार नाही, दुःख हे आहे. जसं आता हा प्रकाश आहे, प्रकाशाला किंमत कशामुळं आहे? रात्रीमुळं. रात्रच नसती झाली तर प्रकाशाला कोण विचारलं असतं? नाहीच असं. तर तसं सुखदुःख जाणणे नाही जाया. तर त्याच्या ठिकाणी सुख आणि दुःख म्हणजे ही त्याची वृत्तीशून्य अवस्था झाल्यामुळं माझे पण गेलं, मी पण गेलं, वृत्तीशून्य अवस्था झाली. आणि त्याच्यामुळं सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी त्याच्या जीवनातून बाद झाल्या. देवीची क्षमे लागे पृथ्वीशी पवाडू अंगे, संतोष उत्संगी दिदले घर. आता म्हणजे ते शेवटच्या याच्यात इतकं सुंदर माऊली सांगितलं की देवीची क्षमे लागे पृथ्वीशी पवाडू अंगे. म्हणजे आता हा जो साधक आहे त्याच्या ठिकाणी सुख दुःख नाही, मीपणा नाही, माझेपणा नाही, म्हणजे वृत्तीशून्य अवस्था ज्याची झाली तर माऊली सांगते म्हणजे क्षमेलागे म्हणजे क्षमा हा जो गुण आहे हा क्षमा गुण कोणाचा आहे? पृथ्वीचा आहे असं. म्हणजे पृथ्वी इतकी क्षमा कुणाच्याच ठिकाणी नाही आहे. पण तरीसुद्धा माऊली सांगते पृथ्वीशी पवाडू अंगी असं आहे. म्हणजे इथपर्यंत जो साधक आला तर त्याने पृथ्वीची सुद्धा बरोबरी केली क्षमेच्या बाबतीत असं आहे. संतोष उत्संगी दिदले घर. आणि मग संतोष ज्याला आपण म्हणतो तो संतोष त्याचं आपोआप त्याचं घर निघून आला संतोष असं. म्हणजे संतोष म्हणजे थोडक्यात की आनंद, संतोष म्हणजे समाधान. ते समाधान एकदा आपल्या ठिकाणी निर्माण झालं की मग त्याच्या ठिकाणी सुखदुःख नाही. एवढं बोलून आपली ही सेवा माऊली प्रभाकर महाराज, त्याचप्रमाणे पंढरपूरचे पांडुरंग राया, तुम्ही सर्व साधक मंडळी यांच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी आपण आपल्या वाणीला अनुराम देऊया.